क्रमांक 16 मधून तुम्ही उमेदवार आहे, काय सांगणार आणि कशा प्रकारे हा प्रचार सुरू आहे? नमस्कार, मी सौ सरिता तुषारगिरे, प्रभाग क्रमांक 16 क मधून लढत आहे आणि मला जनतेची सेवा करणे फक्त हाच माझा मुद्दा आहे आणि मला त्याच्याचसाठी कार्य करायचं आहे। एजेंडा जनतेसाठीच आहे जे काही आहे ते, कारण माझे मिस्टर तुषारगिरे यांनी पण खूप मनसे सैनिक असून आणि आता कोणत्या म्हणजे आपल्या नागपूरमध्ये कोणत्याही पदावर नगरसेवक कोणी नाही आहे मनसेचे, आणि तरीसुद्धा या गोष्टीचा विचार न करता एक फक्त मनसैनिक असून आणि त्यांना जे पद भेटलं होतं त्या पदाचा आदर करून त्यांनी जनतेसाठी खूप कार्य केले। कोरोना काळात त्यांनी खूप कामं केले, घरी बसले नाहीत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता मी समोर येत आहे आणि मला फक्त जनतेसाठीच लढायचं आहे आणि जनतेसाठी जिंकायचं आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानते आणि त्यांनी माझ्या मिस्टराचे कामं पाहूनच आमच्यावर विश्वास केला, तर तो विश्वास आम्ही सार्थक करून दाखवण्याचा प्रयत्न करू। कानावर तसं आलं आहे आमच्याही, पण आम्हाला हे शांततेनं पार पाडायचं आहे, कारण आम्हाला शांतता हवी। आम्ही काही कोणाचं नाव घेऊन किंवा कोणाला दोष देणं आताच्या वेळेला बरोबर नाही आहे। पण मला असं वाटतं की जर राजकारण या पातळीवर उतरलं तर मग काय म्हणजे निवडणुकी व्हायलाच नको। त्यांनी स्वतः सिद्ध करून द्यायचं की फक्त आम्हाला राज करायचा आहे, आम्हीच राज करू, तर हे असला प्रकार घडायला नको हवे। आणि आता तुम्ही सोलापुरातही बघाल, एक पैलवान म्हणून त्यांचं नाव काय आहे, बाळासाहेब सरोदे बहुतेक, सोलापूरला त्यांचा मर्डर झाला। त्या दुसऱ्या पक्षाच्या माहितीने मला कोणत्या पक्षाचे होते ते, त्यांना त्यांच्या डोळ्यात आधी मिरची पावडर टाकलं गेलं, नंतर तलवारीनं त्यांचा गळा कापला गेला। तर हे कोणत्या याच्यावर चाललं आहे राजकारण? आणि मनसेचे सैनिक जेव्हा मनसैनिक आपली मनसे स्टाईल दाखवतात तेव्हा हेच लोक म्हणतात की हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहे। जेव्हा ते आणि मनसैनिक जे करतात ते चांगल्यासाठी करतात, कोणाला जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करतात, मग हे बीजेपीची हे कुठली गुंडागिरी आहे? दुसऱ्या पक्षाचा विचार करण्यापेक्षा आमचा जो मुद्दा आहे जनतेसाठी आहे, समाजाच्या हितासाठी आहे। आम्हाला कोणती पार्टी का करत आहे याच्याशी काही घेणं देणं नाही। आमचं जो लक्ष्य आहे तो जनतेसाठी आहे, आतापर्यंत जनतेसाठी लढत आलो आहे। आम्हाला तेच हवं, आम्हाला जनतेचा आशीर्वाद हवा, जनतेचं समर्थन हवं। जर हे मिळालं तर आम्ही जिंकलो। मला अभिमान वाटतो की माझ्या पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत सरिता तुषारगिरे या प्रभागातील रहिवासी आणि त्यांना नागरिकाच्या समस्येची जाण आहे आणि आम्ही गेल्या 15 दिवसापासून हा प्रभाग जो पिंजून काढतोय, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। लोकांच्या चेहऱ्यावरनं असं दिसत आहे की यावेळेस निष्क्रिय नगरसेवकांना धडा शिकून सरिता तुषारगिरे यांना ते नक्कीच संधी देतील, याबद्दल आम्हाला 100% विश्वास आहे। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हे 365 दिवस काम करीत असतात आणि त्याच्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आज त्यांच्या मतदारांच्या जवळ आम्ही पावती मागायला गेलेलो आहे। या निवडणुकीत ते नक्कीच आम्हाला पावती देतील आणि भरभरून मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने होईल, रेल्वे इंजिनच्या बाजूने होईल आणि सौ सरिता तुषारगिरे हा एक नवीन चेहरा राजकारणातला हा नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच दिसेल।